मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत महिपतला आणि साक्षीला सुभेदार कुठे दिसत नाहीत म्हणून ते आनंदात असतात. पण तेवढ्यात प्रतापराव आणि कल्पनाताई एंट्री करतात. त्यांना बघून शेकहँडसाठी त्यांना हात पुढे करतो, पण प्रतापराव त्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही. तेवढ्या सायली आणि अर्जुन येतात. अर्जुन शेकहँड करून म्हणतो, थँक्यू सो मच महिपत शिकरे, आता बाजूला व्हाल का? कारण कसं आहे ना, तुम्ही कितीही आडवे आलात तरी आमचं काही वाकडं करू शकणार नाही. तुमचा माझ्या मॉमडॅशी काही संबंध नाही, तेव्हा त्यांच्याशी विनाकारण बोलण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा महिपत म्हणतो, झालं का आता? मी तुमच्या आई वडिलांचं एवढं आदरपूर्वक स्वागत करत होतो, ते पण तुम्हाला बघवत नाही. अहो, जुन्या गोष्टी झालेल्या विसरून जायचं असतं, पुढे पुढे चालायचं असतं. आता तुमचे वडील बिझनेसमॅन, मी बिझनेसमॅन, एकदम सेम टू सेम. तेव्हा प्रतापराव म्हणतात, महिपत, तुझ्यात आणि माझ्यात काहीही साम्य नाहीये, त्यामुळे आमची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा साक्षी म्हणते, अण्णा चला आपण आतमध्ये जाऊया, यांचा माज यांच्याकडेच राहू दे. असं म्हणून महिपत म्हणतो, हो ना, चला, चांगल्याचा जमानाच नाही राहिला, चला, असं म्हणून ते दोघे आत निघून जातात. आता एपिसोड मध्ये पुढे काय होईल, अर्जुन सायलीचा प्लॅन सक्सेसफुल होईल हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.